आणि मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम मधून बाहेर आलेल्या आकड्यांमध्ये मोठी तफावत दिसून येते। याचं उदाहरण म्हणजे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ। मतदानाच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकड्यानुसार 2,44,638 मतं आणि दुसरीकडे मतदानानंतर तिसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने वेबसाईटवर टाकलेल्या फक्त ईव्हीएमच्या आकडेवारीनुसार 2,45,989 मतं म्हणजे 1,351 मतांचा फरक। औरंगाबाद पश्चिम मधून शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट विजयी झाले। मात्र हे असे तब्बल 95 मतदारसंघ आहेत जिथे मतदानानंतर मतमोजणीच्या तुलनेत कमी मतं आहेत। यात अक्कलकुवा, नवापूर, साक्री, शिरपूर, चोपडा, भुसावळ, जळगाव शहर, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, अकोट, अकोला पश्चिम, मोर्शी, वर्धा, सावने, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, कामठी, आरमोरी, अहेरी, बल्लारपूर, चिमूर, वणी, नांदेड दक्षिण, मुखेड, कळमनुरी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, घनसावंगी, बदनापूर, औरंगाबाद पश्चिम, गंगापूर, नांदगाव, मालेगाव बाह्य, बागलाण, सिन्नर, निफाड, नाला सोपारा, वसई, भिवंडी पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, मीरा भाईंदर, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, दिंडोशी, चारकोप, विलेपार्ले, चांदिवली, सायन कोळीवाडा, मुंबादेवी, पनवेल, कर्जत, अलिबाग, शिरूर, इंदापूर, बारामती, मावळ, कोथरूड, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट, कोपरगाव, शेवगाव, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, औसा, तुळजापूर, माढा, सोलापूर शहर मध्य, कोल्हापूर उत्तर, खानापूर, आमगाव, उमरखेड, लोहा, देगलूर, हिंगोली, औरंगाबाद पूर्व, वैजापूर, मालेगाव मध्य, कळवण, चांदवड, दिंडोरी, बोईसर, भोसरी, परळी, करमाळा, सोलापूर दक्षिण, कागल, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले या मतदारसंघात मतदानापेक्षा जास्त मतं मतमोजणी वेळी आढळून आली।